निवडणुकीतून माघार घेत आहे साहेब, काय पहिलं निवडणुकीतून माघार घेत आहे, माघार घेत आहे काय पहिली निवडणुकीतून माघार नाही आहे. महायुतीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य केलेला आहे. नांदेडची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे ही विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे केली, परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढायचं. त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पक्षाला तिकीट मागणं याच्यामध्ये गैर नाही, परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य समजून आम्ही केले. पक्षाकडे काही नाराजी वगैरे आहे का? नाराजी काय राहणार आहे? नाराजी काही नाही. तर नांदेडची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही असं सांगितलं, ते होईल का? मला असं वाटतं की हे जर सगळं चित्र बघितलं, आणखी वेळ आहे, माझी पण विनंती राहणार आहे की सगळ्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं द्यावा. पण राष्ट्रवादीला जागा सोडावी आपण पूर्वीपासून मागणी करत होतात, कारण दुसऱ्या नंबरचा पक्ष आपला आहे. मग काय तडजोड झाली अशी की आपण तडजोड शेवटी पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, तडजोड इथं नाही झाली, तडजोड वरच्या लेवलला झाली. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री नाही, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनं किती जागा लढवायच्या त्यांनी ठरवलं. त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली. त्याच्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आम्ही माघार घेणार आणि पूर्णपणाने अमरनाथ राजूरकर कसे जिंकले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न. वरिष्ठांनी सांगितल्यानंतर तडजोड झाली असं आपण म्हणताय. मग ही तडजोड वरिष्ठांनी सांगितलं, वरिष्ठांनी मला एकट्याला नाही सांगितलं, महाराष्ट्रासाठी तडजोड झाली. कोण किती जागा लढल्या पाहिजे आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली. परभणीला पण राष्ट्रवादीनं मागितली, परभणीला पण भारतीय जनता पक्षाने मागितली, पण तिथं शिवसेनेला दिली. दोन्ही पक्ष माघार घेत आहेत. तसं आम्ही इथं मागितली, आम्हाला मिळालं नाही, आम्ही माघार घेतो. विधान परिषदेची रसाळी आपण एकत्र जेवत आहात. येणारी लोकसभा आणि विधानसभेची जी दिवाळी आहे ती एकत्र राहणार आहे का सोबत? नक्की एकत्र करू आणि रसाळी जेवताना देखील तुम्हाला निमंत्रित करू. परभणीला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.